Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन चालतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मधील एक भव्य दिव्य असा हा सामना आयोजित केलेला आहे. क्रिकेटची श्रृंखला, क्रिकेटची मालिका, अतिशय दैदिप्यमान आयोजन शिवशंभू चषक 2024 मध्ये यावेळेस आपण पाहत आहात. पहिल्या फेरीचा दुसरा सामना संघर्ष ए विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. नक्कीच मी म्हणेल एक दैदिप्यमान असा क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केलेला आहे तो यावेळेस शिवशंभू चषक 2024 च्या माध्यमातून. नक्कीच मिडल षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती आहे तो गोलंदाज आदिश नारायणन. त्या दरम्यान पुढचा चेंडू चेंडू यावेळेस बघा टप्पा काही चेंडू बाहेर निघतो आणि षटक संपते आणि यावेळेस बघा मिडल षटक. मित्रांनो, षटक जर आवडलं असेल तर नक्कीच टाळ्यांचा कडकड झाला पाहिजे, कारण नक्कीच मी म्हणेल या ड्यू फॅक्टर मध्ये मिडल षटक टाकणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि नक्कीच हा कारनामा करून दाखवला आहे. तो संघर्ष एक विरुद्ध खेळत असताना श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली त्या संघाच्या या गोलंदाज ते जलदगती गोलंदाज आदिश नारायण याच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती 18 चेंडू खेळ संबंध 18 ही धावसंख्या म्हणजे जवळपास 6.6 च्या सरासरीने यावेळेस धावा जवळ यश आलंय ते आतापर्यंत. परंतु हे यश म्हणून लागलं नाही, कारण जर बघितलं तर जवळपास 4 गडी बाद झालेत. ते संघर्ष ए स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे अंतिम शेवटचं हाणामारी षटक यावेळेस कोण घेऊन येईल यावर मध्ये प्रश्नचिन्ह आहे. या दरम्यान विनंती असेल कळंबोली गावचे प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय श्री दिनकर दादा पोपेटा यांना की आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची कृपया शोभा वाढवावी ही विनंती आहे. शिवशंभूचे सर्व मित्र परिवारातर्फे आम्हाला आपणास नक्कीच थोड्याच वेळात उपस्थित मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचे पूजन आणि उद्घाटन होईल. पण तत्पूर्वी आपण बघितलं तर चालू सामना रंगतोय तो संघर्ष ए विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. आता मात्र मी म्हणेल की तेजसवरती पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपली आहे त्या खांद्यावरती, कारण बघितलं तर तेजस हा सलामी आल्यापर्यंत आहे तो 3 चेंडू आतापर्यंत फक्त अवघड सामना केला म्हणजे 18 चेंडू खेळ संपलेला आहे. या 18 चेंडूंपैकी फक्त त्याच्या वाटेला आले ते मात्र 3 चेंडू. परंतु गोलंदाज संजय पार्ले यावेळेस आपण पाहतात जो एनर्जी एंड करून मारा करून तडफडून फलंदाज तेजस नारमोरेला. आता मात्र येणाऱ्या या 6 चेंडूवरती किमान 4 मोठे फटके मारावे लागतील ते फलंदाज तेजसला, कारण ती ताकद आहे, ती धमक आहे, ती कुवत आहे ती यावेळेस फलंदाज तेजसच्या या फलंदाजीमध्ये. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस जर धावसंख्येला आकार देण्याचं काम जर कोण करत असेल ना तर तो मात्र फलंदाज तेजस नारमोर. यावेळेचा चेंडू हलक्या चेंडू गेलाय तो सरळ शॉर्ट मिडॉनच्या दिशेने जिथे एक धाव पूर्ण
दुसरा प्रयत्न थेट फेकी जर झाले तर मात्र निश्चितच तेजस बाद होऊ शकला असता, परंतु नक्कीच दैव पळव तर आज यावेळेस मी म्हणेल की दैव त्याच्या बाजूने, कारण मारलेला फटका हा तेवढा स्ट्रॉंग फटका नव्हता, त्याच्या जोरमध्ये फटका नव्हता, परंतु नक्कीच 2 धावा आतापर्यंत धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस एक संधी जरूर होती श्रीलंका संघाच्या खेळाडूने की त्याला बाद करण्याची धावचीच्या माध्यमातून, परंतु संधी निघून गेली आहे आणि धावसंख्या धाव फलकावर थांबते ती 21. 4 गडी बाद 21. अद्याप देखील 5 चेंडू शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 5 चेंडूवरती किमान 4 मोठे फटके जर लावले तर मग मात्र पुन्हा एकदा चुरस आपल्याला पाहायला मिळेल ती या चालू सामन्यामध्ये. शिवशंभू चषक 2024 स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची स्पर्धा मात्र प्रतिष्ठेची. यावेळेचा चेंडू हलकासा ओटपी चेंडू होता. या चेंडू मध्ये करून काढण्यात 6 धावा मिळत आहेत. आलेला पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका शिवशंभू चषक 2024 हा षटकार. नक्कीच या सामन्यानंतर या इनिंग नंतर आपण नोंद घेतली की खेळपट्टीचं पूजन आणि व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा होईल याची कृपया आपण नोंद घेतली. तर या षटकानंतर समीकरण मात्र जाऊन थांबते ते 4 गडी बाद 27च्या घरामध्ये. मगाशी मी म्हटलं होतं की जोपर्यंत फलंदाज तेजस नारंगवर खेळपट्टीत उभा असेल ना तोपर्यंत माझा संघाचा धावफलक हा आलता राहणार आहे. नक्कीच एक खराब चेंडू होता गोलंदाज संजय पाटलेचा आणि परंतु त्या चेंडूवरती मिळाल्या त्यानंतर 6 धावा. तेजस खेळतोय आपले नाबाद 220 स्ट्राईक रेटने. एका षटकारानिशी 5 चेंडू सामना करत 11 या धावसंख्येवरती. या दरम्यान कळंबली गावचे एक प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय श्री दिनकर दादा पोपेडा यांचे ते शुभ आगमन झालेले. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. शिवशंभू मित्र परिवारातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या दरम्यान आपण पाहत आहात स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फलंदाजला बाद करण्यात यश आलंय ते मात्र गोलंदाज संजय पार्ले याला लागलेला हा 5वा मोठा हादरा. यावेळेस संघर्ष स्पोर्ट क्लब कळंबली संघाला. या दरम्यान आपण पाहत आहात आदरणीय दिनकर दादा यांच्या समवेत विक्रम पवार सर यांचं देखील शुभ आगमन झालेले. त्यांचं देखील आम्ही मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. धावसंख्या आता मात्र काही स्थिरावली. धावसंख्या थांबते ते 5 गडी बाद 27च्या घरामध्ये. या इनिंग नंतर आपण व्यासपीठ आणि तसेच खेळपट्टीचं पूजन आपण इथे करणार आहोत आणि विनंती असेल चला परेश 11 आणि पीडीसीसी 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया आपण तयार राहायचे. आपल्या 11 खेळाडूंसह लाईनअप करायचे आणि तिथेच मॅन्युफॅक्चर केली जाईल. मान्यवर शुभ असते याची नोंद परेश 11 आणि पीडीसीसी 11 संघाच्या संघनायकांनी घेतली. या दरम्यान खेडूपाडा गावाकडून बिलॉंग करणारा एक जबरदस्त हार्डेड फलंदाज दादा भोईर यावेळेस चेंडू हमर करतो. चेंडू जातोय तो कव्हर पॉईंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून सरळ सीमेमध्ये बाहेर आणि नक्कीच आले मात्र चौकारांनी स्वागत केलंय. आमचे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर दिनकर दादा यांचं या चौकारांनी स्वागत केले ते फलंदाज दादा भोईरनी. या चौकारांनी समीकरणमध्ये 4ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ते आता मात्र 5 गडी बाद 31च्या घरामध्ये. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. एक मोहरा जरी टिपला असला तर नक्कीच मी थोडस डोकेडोकी ठरतोय तो यावेळेस दादा भोईर श्रीगणेश संघाच्या या गोलंदाजावर. आणि का ठरले कारण शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकात जवळपास हा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज दादा भोईर जो बिलॉंग करतो खेडूपाडा या गावाच्या माध्यमातून. या दरम्यान खराब चेंडू ओव्हरफूट
फुलटॉस चेंडू होता, चेंडू होता खेळून त्याने चेंडू जातोय तो सगळं डीप मिड विकेट आणि शॉर्ट मिडच्या दिशेने पुन्हा एकदा खरा फेकी. दबाव कशाला म्हणतात तर दबाव याला म्हणतात. चूक करण्यास भाग पाडले यावेळेस श्रीगणेश संघाच्या या खेळाडूंना. या दरम्यान धावसंख्येचा फलक पुन्हा एकदा 2 पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ते 33च्या घरामध्ये. दादाभाऊ जे खेळते आपले नाबाद 6 या धावसंख्येवरती, तर एकूण धावसंख्या धावफलकावरती संघर्ष ए संघाची 5 गडी बाद 33च्या घरामध्ये. नक्कीच आता मात्र एक चांगला आकार धावसंख्येला आकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय तो संघर्ष एच्या मध्ये. आता चेंडू पॅटची आउटर लेग चेंडू गेलाय तो सरळ फाईन लेगच्या माध्यमातून जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एकावर समाधान मानावं लागेल आणि 34 धावा करून 35 धावांचं आव्हान उभं केलंय ते श्रीगणेश संघाने. प्रथमतः गोलंदाजी करताना संघर्ष ए या संघाने त्यांच्या समोर. तर नक्कीच मी म्हणेल तर चला या पुढील होणारा सामना परश 11 विरुद्ध पुढील 11 या दोन्ही संघाने आपल्या 11 खेळाडूंसह लाईनअप करायचं खेळपट्टीच्या तिथे आणि तिथेच नाणेफेक होईल आणि त्यानंतर व्यासपीठ आणि उद्घाटन सोहळा. या दरम्यान विनंती असेल आदरणीय हनुमान शेठ चौधरी यांना की आपण कृपया व्यासपीठावरती यायचे. तसेच आदरणीय किरण सर आपणास देखील विनंती आहे की कृपया आपण देखील व्यासपीठावर यायचे, कारण आता या इनिंग ब्रेक मध्ये आपण व्यासपीठ पूजन आणि खेळपट्टी उद्घाटन आपण सोहळा आपण पार पाडणार आहोत. स्पर्धा सन्मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची शिवशंभू चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नुकतंच आमच्या व्यासपीठावरती कळमली गावचे प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय श्री दिनकर पोपिडा त्यांच्या समवेत विक्रमदा पवार आणि नक्कीच मी म्हणेल या कळमली क्रीडामधील एक डान्सिंग अंपायर त्यांची ओळख आहे, एक हस्तखेळत खेळाडू आदरणीय प्रसाददादा तावरे यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच आपण जोडले जाऊया थोड्या वेळात आदरणीय प्रसाद सर यांच्या देखील. तर चला विनंती असेल हनुमान शेठ चौधरी विनंती कृपया माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर कृपया हनुमान चौधरी सेठ आणि किरण दादा मात्रे कृपया आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठ पूजन आणि खेळपट्टीचा उद्घाटन पण सोहळा इथे पार पडणार आहे. तर विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच चला परश 11 आणि पीडीसी 11 कृपया आपण आपल्या 11 खेळाडूंसह लाईनअप करायचंय, तिथेच नाणेफेक होईल उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर चला शिवशंभू चषक 2024 या दीप्यमय क्रीडा महासंग्रामाचं आपण इथे पाहता. थोड्याच वेळामध्ये व्यासपीठ आणि
खेळपट्टी उद्घाटन सोहळा इथे थोड्या वेळात पार पाडणाऱ्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस व्यासपीठावर आपण पाहतात आदरणीय दिनकरांचा पुतळा कळंबीतील एक नाव दिलं तसेच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यवसायातील एक विश्वसनीय नाव डीजी कॉर्पोरेशनचे सर्व आदरणीय दादा पुतळा त्यांच्या समोर आदरणीय श्री विक्रम पवार सर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उपाध्यक्ष आदरणीय श्री हनुमंत शेठ चौधर आणि त्यांच्यासमोर असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये यावेळेस व्यासपीठ सोहळा पार पाडतोय. अखंड हिंदुस्थानचे कैवारी आणि ज्यांच्यामुळे आपल्या कपाळी केशरी गंध आणि आपल्या सर्व भगिनींच्या डोक्यावरती पदर आहे असे संपूर्ण जगाचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच 4 वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती श्री गणराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या व्यासपीठाचा उद्घाटन सामना इथे सुरू आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय विक्रम पवार सर यांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पमाला घालून इथे व्यासपीठ चा सोहळा इथे पार पाडतोय. तसेच दिनकर पपिडा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून यावेळेस कोणतेही विघ्न येऊ नये यावेळेस ही मनोकामना जाते मागितली ती गणपती बाप्पाच्या बोला गणपती बाप्पा. व्यासपीठाच्या उद्घाटनानंतर आपण थेट जाणार आहोत खेळपट्टीच्या उद्घाटन सोहळ्याकडे. मनोजी धायगुडे तसेच सर्व मित्र परिवारांच्या शुभ हस्ते आणि शुभ उपस्थितीमध्ये व्यासपीठ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आणि आता सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण खेळपट्टीच्या उद्घाटन कार्यक्रमात आपण प्रस्थान करायचंय. त्याचा विनंती असेल पुन्हा एकदा पोरश 11 आणि पीडीसी 11 चला गणेश खानावकर सर उदय पवार विनंती असेल कृपया आपण आपल्या 11 खेळाडूंसह व्यासपीठावरती जायचं आणि तिथेच नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला पीडीसी 11 जावा तू हा तुषार कृपया आपण 11 खेळाडूंसह जायचं कृपया विनंती आहे. तुम्ही जितके उपस्थित आहात फक्त नाणेफेक करून घ्या वाटल्यास टॉस करून घ्या फक्त मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर. गोविंद गोरे असतील तुषार जळे असतील विराज खानोकर असतील चला आपण कृपया लाईनअप करायचंय. पीडीसी 11 दिलेली आहे तिथे नाणेफेक होईल. एक नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ यावेळेस आपण पाहत आहात. पीडीसी 11 या दोन संघादरम्यानचा हा सामना या दरम्यान खेळला जाईल. नाणेफेक इथे मध्ये केली जाईल.
डीजी कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय श्री दिनकर पपिडा यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचे पूजन इथे केले होते. नक्कीच स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची अशी ही स्पर्धा शिवशंभू चषक 2024 मध्ये आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आम्ही ते सहर्ष स्वागत करीत आहोत. हनुमंत चौधरी असतील, त्यानंतर विक्रम पवार सर असतील, तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा इथे पार पडतो. आणि यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना जो रंगणार आहे परेश 11 विरुद्ध पीटीसीसी 11 या दोन संघादरम्यान. तर दोन संघाचे संघ नायकाने खेळपट्टीवरतीच नाणेफेक करून घ्यायची, जेणेकरून आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ती नाणेफेक होईल. पहिला सामना झाला तो शिव स्वराज्य स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे बाजी मारली ते जय भवानी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. त्यानंतर नक्कीच दुसरा सामना आपल्याला भेटूस आलेला आहे. संघर्ष ए विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. तसेच आप्पा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे आदरणीय श्री गणेश भाऊ इंगले यांचे ते शुभ आगमन झालेले. नक्कीच शिवशंभू मित्र परिवारातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत केलं आहोत. नक्कीच वाहतूक क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच आप्पा रोड लाईन्स यावेळेस आणि आप्पा ट्रान्सपोर्ट यांचे सर्व आदरणीय एक मराठी उद्योजक आदरणीय श्री गणेशदादा इंगले यांचे ते शुभ आगमन झालेले. आलेल्या तमाम मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर परेश 11 आणि पीटीसीसी 11 हे दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांची आपली ओळख करून देतील उपस्थित मान्यवरांना. आणि खेळपट्टीवरतीच या सामन्याचा नाणेफेक केलेले उपस्थित मान्यवरांना शुभ असते. आपण पाहिलं काही क्षणापूर्वीच आप्पा रोड लाईनचे सर्व आदरणीय श्री गणेश भाऊ इंगले यांचे ते शुभागमन झालेले. नक्कीच एक जेवढी प्रतिष्ठित क्रिकेटची मालिका आहे तेवढेच प्रतिष्ठित मान्यवर देखील आज आपल्या इथे पाहायला मिळत आहेत. दिनेश भोईर असतील, गणेश साळुंके असतील आणि सर्व मित्र परिवार शिवशंभूचा, या शिवशंभू मित्र परिवाराच्या विनंतीस मान देऊन आज आपण इथे पाहत आहात की खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा इथे पार पाडतोय. व्यासपीठाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व क्रीडारसिक असतील, उपस्थित मान्यवर असतील, ते सर्व गेलेत. ते खेळपट्टीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी यावेळेस खेळपट्टीवरती एक फोटो सेशन होईल. पीडीसी लाईव्ह आपण एक क्षण मात्र आपण कॅप्चर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक जिंकतोय तो पीटीसी 11 या संघाने इथे नाणेफेक जिंकलेले. हा सामना जर संपेल तसं लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा जो काही आपण लिहिलं असेल त्याच्या अनुसरून. तर नक्कीच पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतात. संघर्ष ए विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान 4 षटकांचा खेळ ते संपलेला आहे आणि 34 धावा करून 35 धावांचं आव्हान उभं केलंय ते संघर्ष ए या संघाने श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. आणि हे आव्हान पार पडण्याची कोणती सामनी जोडी यावेळेस खेळपट्टीवरती येईल याचं उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात मिळेल.
दरम्यान विनंती पुन्हा एकदा दिल्ली कंस्ट्रक्शनचे बांधकाम व्यवसायातील एक विश्वसनीय नाव आदरणीय दिग्गज पटेल असतील, विक्रम पवार सर असतील, तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष क्रिकेट असोसिएशनचे हनुमंत चौधरी असतील, तसेच अप्पा रोड लाईन्स चे सर्व आदरणीय गणेशदादा इंगळे या सर्व मान्यवरांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती आसन व्हायचंय. हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण हिंदू आहोत आणि अतिथी देवो भव म्हणजे आलेल्या मान्यवरांचा आम्ही सत्कार करणं हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. थोड्याच वेळात सत्कार समारंभ देखील आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर पुन्हा जाऊया चालू सामन्याकडे. सामना रंगतोय तो संघर्ष ए विरुद्ध श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे 35 धावांचा आवाज पाठलाग करण्यासाठी आगामीची जोडी फलंदाज गणेश घोलप आणि फलंदाज अजित कामटे यावेळेसची जोडी यावेळेस आपण पाहतात. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज एक खेळपणा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे दादा भोई. दरम्यानचा सुरुवात खेळाला यावेळेचा पहिला चेंडू मात्र हलक्याने स्टेअर केला. चेंडू जातोय तो मुलांच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षक सागर मात्र चेंडू खाली येते. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धाव समुद्र मात्र 1 वाढते आणि धावसोबत श्रीगणेश करतोय तो श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. दादा भोईरचा विचार केला तर संघर्ष संघातील सर्वात उंचपुरा खेळाडू आणि एक वेगवान गोलंदाज अशी ख्याती आहे असा गोलंदाज दादा भोईर यावेळेस सामना करेल. एक मास्टरमाइंड ज्याची ओळख आहे श्रीगणेश संघातील एक उजव्या त्याचा एक विस्फोटक फलंदाज गणेश गोलप विरुद्ध दादा भोईर विरुद्ध गणेश गोलप. एक अशी एक रंगतदार लढत यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कोण ठरेल कोणावरती हवी. यावेळेचा बॅकफूट पंच पाहायला मिळाला, रूम बनवली, चेंडूला येऊन दिलं, त्यानंतर चेंडूला मात्र स्टेअर केला, चेंडू गेला तो मात्र आपल्या कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. नक्कीच मी म्हणेल की कव्हर पॉईंटच्या दिशेने देखील एक चांगलं क्षेत्र बघितलं तर कव्हर पॉईंटला स्वतः तेजस नारायण असतील, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सतीश पाटील असेल, शॉर्ट मिडनला आपण पाहतात केतन असतील, बॅकवर्ड शॉर्ट लेगला नक्कीच एक खेळाडू आहे आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतात की खुलं आहे. म्हणजेच नक्कीच की थोडंसं एक चांगली रणनीती यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ते एक आक्रमक विवर असणार गोलंदाज दादा भोईर यांच्या करवी. दोनच्या डिग्री 2 धावा मिळवल्यात. नक्कीच एक आश्वासक सुरुवात इथे म्हणता येईल ती यावेळेस श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली संघाची. कारण माहिती आहे की जवळपास येणाऱ्या 22 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. सामना नक्कीच 50-50 असेल. कोणताही संघ यावेळेस आपल्याला ड्रायव्हिंग साठी पाहायला मिळत नाही, कारण नक्कीच फक्त सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक 1 हाताळतोय तो वेगवान गोलंदाज दादा भोईर. तर आक्रमक जोडी यावेळेस श्रीगणेश संघाची अजित कामटे आणि फलंदाज गणेश गोलप खेळतो. बाद 1-1 या धावसंख्येवरती. येताना चेंडू खराब चेंडू होता, लाईन लेन जर बघितले तर शॉटॉन लाईन होता आणि यावेळेस रिव्हर्स स्वीपचा
वापर केला आणि प्रयत्न मात्र सक्सेसफुल झाला आणि मिळतोय तो आता मात्र चौकार. अजित कामटेची बॅट आता मात्र तळपलेली गेलेली आहे. नक्कीच मी म्हणेल की अजित कामटेला जर शांत ठेवायचं असेल ना तर तुम्हाला बॉडी लाईन अटॅक करावा लागेल. तुम्ही असे ओव्हरपिच चेंडू जर टाकाल ना तर मग मात्र धावसंख्येचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. या दरम्यान या 4 धाव समीकरण मध्ये 4ने वाढते. धावसंख्या थांबते ते बिनबाद 6च्या घरामध्ये. ठीक आहे, एक चेंडू चुकला परंतु पुन्हा एकदा पुनरागमन कमबॅक आणि ताकद ठेवतो तो गोलंदाज दादा भोई. अनेक उन्हाळ्यात बघितलेत, पावसाळ्यात बघितलेत गोलंदाज दादा भोईने चांगलं कमबॅक यावेळेस पाहायला मिळतंय. बघा मागाचा चेंडू हलकासा ओव्हरपिच होता परंतु यावेळेस बघा गुडनेस स्पॉट वरून चेंडू टाकला होता. आपल्या खांद्यांचा अतित्व वापर केला. बोटांची जादू काय असते ती दाखवली ती यावेळेस उपस्थित सर्व रसिकांना आणि खूप काही शिकण्यासारखं आहे ते यावेळेस दादा भोईच्या माध्यमातून. एक धाव आता मध्ये मिळते. या एका धावसंख्येवरती आपण जर बघितलं तर अजित कामटे पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. गणेश गोलब जे खेळतोय आपल्या 1 या धावसंख्येवरती. तर श्रीगणेश संघाची धावसंख्या आहे ते बिनबाद 7च्या घरामध्ये. येणारे 20 चेंडू आणि 28 धावांची गरज यावेळेस श्रीगणेश संघाला हा सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. यावेळेचा चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू होता मात्र सन्मान दिला गेला. ओळखलं होतं गणेश गोलपने की या चेंडूवरती फाटका मारणं तितकं सोपं नाही कारण चेंडूची जी फर आहे ना ती फर अजून देखील निघली नाही. त्यामुळेच का चेंडू जर आपण लॉफ केला तर एखाद्या वेळी झेल होऊ शकतो. सन्मान दिला गेलाय आणि याच बरोबर एक धाव आता मात्र मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो फलंदाज अजित कामटे. अजित कामटे विचार केला तर कोणत्याही क्षेत्रामध्ये मिडल असो लांबॉन असो गली असो कोणत्याही क्षेत्रामध्ये चेंडूला एक लिहिल्यापणे खेळण्याची कला अवगत आहे ती फलंदाज अजित कामटे याच्या माध्यमातून. नक्कीच मी म्हणेल की जोपर्यंत अजित कामटे खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत श्रीगणेश संघाचा धावसंख्येचा जो मीटर आहे ना तो मात्र हलत राहील वाढत राहील. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार जो मुंबई पुणे हवे एणकून मारा करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा आखूड टप्पा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून लावायचं होतं गली आणि थर्डमॅनच्या दिशेमध्ये परंतु पंचांचा ऑफ द बॅटचा इशारा होतोय. षटक क्रमांक 1 चिते होते सांगता 6 चेंडूंचा खेळ संपलेला 24 चेंडूंचा खेळ असेल. या 24 चेंडूंपैकी 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि अवघ्या 6 चेंडूमध्ये एक चांगलं षटक म्हणावं लागेल. 9 धावांचं षटक टाकलं. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला परंतु नंतर सगळ्या चेंडूवरती सिंगल मध्ये धावा दिल्या. मात्र नक्कीच मी म्हणेल की चांगलं कमबॅक केलं त्यानंतर त्या खराब चेंडूनंतर आणि अवघ्या 9 धावांपर्यंत रोखलंय ते श्रीगणेश संघाला यावेळेस गोलंदाज दादा भोईने. तर आपल्याला वेळ आहे आपण लक्ष नवीन स्कोर फक्त रन देते इथे नाही ते बॉलर फक्त रन दे. आता कोण बॉलर आहे शिवाय ना हा बघ तो शिवाय फक्त रन दे 1 2 रन घ्यायचं का दोन लिहा आठवण. हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आपण असं म्हणतो. हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आपण असं म्हणतो आणि नक्कीच आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही इथे सत्कार करण्याचं परम भाग्य समजतो. नक्कीच व्यासपीठ आणि खेळपट्टीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आपण होत आहोत मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याकडे. विनंती असेल शिवशंभू संघाचे आणि मित्रपरिवाराचे आदरणीय श्री दिनेशदादा भोईर यांना की आपण माझे बर शाल आणि 4 वेद 14 कला 64 विद्यांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची सुंदर प्रतिमा आपण देऊन डीजी पुपेडा कंट्रोलचे सर्व आदरणीय दिनकर पुपेडा यांचा आपण मायाचे बर शाल देऊन आपण सत्कार करायचा आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं. बांधकाम व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणजेच दिनकर पुपेडा. अडचण कोणती असो एक नाव मात्र मुख्य येतं दिनकर दादा पुपेडा. दिनकर दादा पुपेडा नक्कीच बुद्धीची देवता आणि सुगंधाचे प्रतीक मायचे परशाल देऊन आपण दिनकर पुपेडा यांचा आपण सत्कार करत आहोत. यानंतर धीरज यांना विनंती असेल
महेश यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री विक्रमदादा पवार यांचा देखील आपण सत्कार करताय. पहिले काढली ना नंतर महेश यांच्या शुभ हस्ते विक्रमदादा पवार यांना मायेचे उपहार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची प्रतिमा देऊन इथे आपण सत्कारित करत आहोत. यानंतर विनंती असेल आदरणीय तावडे यांना की आपण आप्पा रोड लाईनचे सर्व एक मराठी उद्योजक, वाहतूक व्यवसायातील एक प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय श्री गणेश दादा इंगळे यांचा देखील आपण इथे सत्कार करत आहोत. तर मायेचे उपहार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्री गणरायाची प्रतिमा एक आठवण भेट म्हणून आपण देत आहोत. नक्कीच वाहतूक क्षेत्रामध्ये ज्यांनी अल्पावधीतच त्यांनी आपण नाव कमवलं असे गणेशदादा इंगळे यानंतर शिवशंभू मधील ज्येष्ठ आदरणीय श्री सोनवळकर सर यांचा देखील आपण इथे ज्येष्ठ नागरिक त्यांचा देखील आपण करणार आहोत. धावसंख्या 16. मनीष या सरांना विनंती असेल की कृपया आपण सोनवळकर साहेबांचा आपण इथे सत्कार करायचा आहे. मायेचे उपहार शाल, श्री गणेशाची प्रतिमा आणि सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण ज्येष्ठ नागरिक सोनवळकर काकांचा आपण सत्कार करणार आहोत. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची शिवशंभू चषक 2024 ची ही दैदिप्यमानाची स्पर्धा. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतात. पहिल्या दिवसातील दुसरी लढत संघर्ष ए विरुद्ध श्री गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान धावसंख्या दाफलकावरती आता मात्र 16 च्या घरामध्ये येणारे 15 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. ती यावेळेस हा सामना जिंकण्यासाठी श्री गणेश संघाला. या दरम्यान दिनकर सर यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. श्रींची प्रतिमा, सुगंध प्रतीक आणि महेश धायगुडे सरांच्या शुभ हस्ते मायेचे उपहार शाल देऊन दिनकर सरांचा देखील आपण ते शुभ सत्कार करणार आहोत. सचिनचा विचार केला सचिन ठोंबरेचा तर आता पण त्यांनी 7 धावा खर्च केल्यात अवघ्या 3 चेंडूवरती. गणेश गोलप यावेळेस आपण पाहतात स्ट्राईक एंडवरती. मी म्हटलं होतं की मगाशी की गणेश गोलपचा विचार केला तर नक्कीच चौव्या बाजूला फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा श्रीगणेश संघाचा मास्टरमाइंड खेळाडू गणेश गोलप विरुद्ध संघाचा मास्टरमाइंड गोलंदाज सचिन ठोंबरेच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू स्किप होतोय, थोडीशी खराब म्हणावं लागेल. दादा बोलच्या बाजून चेंडू जातोय, मिस होतोय आणि चेंडू जातोय तो पूर्ण सलगची हा दुसरा चौकार गणेश गोलपच्या बॅटमधून. बघा टप्पा पाडल्यानंतर चेंडूला आपल्यापर्यंत येऊ केलं, त्यानंतर मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि फायनलला उभा असलेला दादा बोलला चेंडू चकवत गेला. तो चौकाराची समुद्र मध्ये 4ने उभारतोय. धावफलक मध्ये 4ने पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ती 20 च्या घरामध्ये. दुसरं दोन शतक, दुसरं दोहरी पोषक यावेळेस आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते. येणारे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. जर 7 जर मिळाली असती तर मी म्हणेल शिवाची गोलंदाजी अजून देखील बळली असती. परंतु नेवर गिव्हअपचा हा यावेळेसचा हा खेळाडू यावेळेस बघा दोरी तलवारचा वापर केला गेलेला आहे. एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न नाहीये कारण त्याला माहिती आहे की क्षेत्ररक्षक थेट उभा आहे आणि नक्कीच मी म्हणेल की एकाच धावावर समाधान मानून राखतोय ते फलंदाज अजित कामते आणि गणेश गोलप या जोडीला. 6 चेंडूचा सामना करत 13 धावसंख्येवरती खेळतोय तो गोलंदाज फलंदाज गणेश गोलप. तर 5 चेंडू सामना करत 8 या धावसंख्येवरती एका चौकाराने खेळतोय तो अजित कामते 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या धावफलकावरती मात्र 21. या षटकातील हा अंतिम चेंडू असू शकतो. बघूया सामना करेल तो अजित कामते. अजित कामते विरुद्ध सचिन ठोंबरे, सचिन ठोंबरे विरुद्ध अजित कामते. एक चांगला बॅटल, एक चांगलं युद्ध
यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल कोण कोणावरती ठरणार हवी, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. यावेळेस बघा डान्सिंग ऑन द विकेट पालनचा वापर केला गेला आहे. आपल्या मंडळ सायन चेंडूमध्ये स्टेअर केले गेले, चेंडू जातोय तो दादा बोर्डच्या माध्यमातून जिथे खराब पूर्ण एकदा फेकी होते आणि या दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र धावच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला. 22 या धावसंख्येवरती लागलेला हा पहिला मोठा झटका श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 1/21 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर जवळपास एक षटक टाकलं आणि त्या दरम्यान आपण पाहतात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय भरतदा यांचे ते शुभ आगमन झालेले आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही शिवशंभो स्पोर्ट क्लब आणि मित्र परिवारातर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत केलं होतं. नक्कीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2024 या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळाली. नक्कीच मी म्हणेल की दारांवरती असलेलं प्रेम आणि व्यासपीठावर मांडण्याचं बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 21. धावसंख्या 22. धावसंख्या 23 यावेळेस. आणि नक्कीच मी म्हणेल की श्रीगणेश संघाने जर हा सामना जिंकला तर अमनभाऊ लोहिया यांच्या वतीने 5001 रुपयाचं रोख प्रत्यक्ष पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच मी म्हणेल तर या दरम्यान नक्कीच मी म्हणेल की एक सुवर्ण संधी यावेळेस श्रीगणेश संघाला. नक्कीच श्रीगणेश संघाचे पाठीराखे आणि नक्कीच मी म्हणेल की प्रेम कैलास जाधव यांच्याकडे असणारं प्रेम अमन लोहिया सरांचं. रोख रक्कम 5000 रुपये एक यांचं पारितोषिक इथे दिलं जाईल जर हा सामना श्रीगणेश संघाने जिंकला तर. येणारे 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. समोर फलंदाज अजित कामटे जे पळतो आपल्या 9 या धावसंख्येवरती. नक्कीच मी म्हणेल की चुरस काय असते ना, ती चुरस आणि टेम्परामेंट कसं ठेवायचं त्याचं जिवंताचं मूर्तिमंत उदाहरण दाखवणारा हा सामना. नक्कीच आपण पाहिलं की काही क्षणापूर्वीच आमचे आदरणीय श्री भरतदा नारंगर यांचे ते शुभागमन झालेले आणि या दरम्यान फलंदाज मात्र होतो पे डाऊन. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज अजित कामटे बॅक टू द पवेलियन. 24 या धावसंख्येवरती लागलेला हा दुसरा मोठा झटका.
तर या दरम्यान नेमकं असेल दीपक सर यांना की आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय श्री भरतदादा नारळकर यांचा आपण मायेचे उपहार शाल सुगंध प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रींची प्रतिमा देऊन एक आठवण भेट श्रींची प्रतिमा देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. नक्कीच काही आठवड्यांपूर्वी एक जबरदस्त क्रिकेटची मालिका झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक एक अशी दैदिप्यमान स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील होतो आणि पाहुण्यांची मांदियाळी आणि भरत साहेबांवरती असणारं प्रेम मात्र त्यावेळेस आम्ही पाहिलं गेलं. खूप असे मान्यवर आले होते आणि दादांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सर्व प्रेम यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. तर नवीन फलंदाज दर्शन यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 चेंडू 11 धावा. संघर्ष की श्री गणेश की संघर्ष की श्रीगणेश संघाचा संघर्ष विचार केला तर नक्कीच मी म्हणलेला दादा भाऊ जोपर्यंत आहे ना तोपर्यंत संघर्ष संघाकडून हा सामना वळू शकतो. पण दरम्यानचा हा चेंडू डाव्या स्टेशनचा चेंडू होता. पंच बाळगतात अक्षय भुसारे आम्हाला सांगते की चेंडू हा अवांतरे दबाव दबाव आणि दबाव नक्कीच. परंतु मी म्हणेल की या दबावाला जुगारून गोलंदाज दादा भोईला मात्र गोलंदाजी टाकावी लागेल. कारण नक्कीच अनेक उन्हाळ्या पावसाळ्यात आणि दादा भोईने बघितलेले आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा अचूक पद्धतीने मारा करायचा याचा चांगला अभ्यास असणारा हा गोलंदाज दादा भोईर. नक्कीच मी म्हणेल 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. समोर येतो फलंदाज दर्शन. यामध्ये चेंडू नक्कीच मी म्हणेल टप्पा पर्यंत कसा आत येणार चेंडू होता. थोडे वाईट फेकी होते थोडी चुकी होते. पुन्हा एकदा धाव नव्हती परंतु आता मात्र यावेळेस काय होतंय बाद होतोय तो फलंदाज संजय पार्ले. 1 धाव होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होतो बाद आणि 26 या धावसंख्येवरती लागलेला हा तिसरा मोठा झटका श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. जमीन बाजू एक म्हणजे नक्कीच मी म्हणेल की फलंदाज दर्शन आता मला स्ट्राईक एंडवर असणार आहे कारण 9 चेंडू 9 धावा. नक्कीच सामना जर सुटला बरोबरीमध्ये तर नाणेफेक जिंकणारा संघास विजय घोषित केले जाईल याची नोंद आपण घ्यायची. तर या दरम्यान विनंती असेल चला PDCC 11 आणि PDCC 11 या संघादरम्यानची पुढची लढत आहे आणि नाणेफेक जिंकली ती PDCC 11 या संघाने. आपला जो काही निर्णय असेल ना त्यावर त्वरित आपण अंमलबजावणी करायची कारण जवळपास बराच वेळ खर्च झाला आहे तो या सामन्यावरती. तर विनंती असेल सहकार्य करायचं आम्हाला. स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा आहे ती प्रतिष्ठेची. शिवशंभू चषक 2024 मध्ये आलेल्या पुन्हा एकदा आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या दरम्यान गोलंदाज तयार. आकोटप्पा चेंडू आपटला गेला. चेंडू काय बसवत आणि याच बरोबर फलंदाज दर्शन देखील बाद आणि नक्कीच मी म्हणेल जो अडथळा होता जो डोकेदुखी होता दर्शन नव्हता फलंदाज आता मला तंबूच्या आश्रयाला. सलगचा हा दुसरा मोठा धक्का लागतोय तो यावेळेस श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोलीला. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रतीक आणि आजिश नारायणन ही जोडी देखील मी म्हणेल यावेळेस आपण पाहतात खेळपट्टीवरती. मी मगाशी म्हटलं होतं की या अशा प्रकारच्या या दबावाच्या पद्धती आणि क्रिकेट सामने बरेच सामने खेळलेत ते गोलंदाज दादा भोईने कडकपणे एक्सप्रेस का म्हणतात त्याचं जिवंत त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस बघितलंय. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच मी म्हणेल चांगला असा टप्पा नियंत्रित मारा केला गेलाय. दादा भोईर करवी अमन लोहिया
त्यांच्या वतीने 5,001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. जर हा सामना श्रीगणेश संघाने जिंकला तर त्यांना तो देण्यात येईल. दादा भोईर या दरम्यान पंचाला 5 टाकून चेंडू होता. यावेळेचा चेंडू एखादं मी म्हणेल की यावेळेस फटका मारायचा होता, परंतु फटका फसला गेला चेंडू आणि बॅटच्या या युद्धामध्ये. यावेळेस जर बघितलं तर चेंडू हे युद्ध जिंकलेलं आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आहे कुठे, नक्कीच मी म्हणेल जिद्द, चिकाटी आणि खऱ्या अर्थाने संघर्ष करतोय तो संघर्ष स्पोर्ट क्लब ए हा संघ. आणि निमित्त आहे ते शिवशंभू चषक 2024चा क्रिकेटचा हा महासंग्राम. नक्कीच मी म्हणेल शिवशंभू संघाच्या मित्र परिवाराने जी मेहनत घेतली होती ना हा महासंग्राम आखण्यासाठी, चीज त्याची मेहनत मित्र फळाला आली ती या सामन्याच्या माध्यमातून. एक चांगला सामना, एक चुजी सामना आणि खूप काही शिकण्यासारखं मिळणारा हा सामना. दबावाखाली खेळायचं कसं याचं जिवंत असं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस ह्या सामन्यात पाहायला मिळतं. याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटची ब्रश करतोय, परंतु यष्टीरक्षक मात्र कोणती चूक करत नाही आणि याचबरोबर षटक मात्र संपतंय आणि संघाचा मात्र उरतंय. सुमारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना, श्री गणेश की संघर्ष, संघर्ष की श्री गणेश? कारण बघितलं तर दोघांच्या नावामध्ये पहिलं अक्षर हे एस आहे. तर कोण ठरणार या एस चा मानकरी आणि कोण ठरणार मानकरी? पुढील फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश मिळेल याचं उत्तर मात्र येणारा काळ आणि येणारा वेळ देईल. नक्कीच मी म्हणेल काटेकी टक्कर यावेळेस नवीन गोलंदाज यावेळेस आपल्या सर्वात हुकमाचा एक्का यावेळेस पाहायला मिळतोय तो संघर्ष संघाचा मंगेश सावंगी. नक्कीच यावेळेचा हा चेंडू जातोय तो लांबच्या क्षेत्रामध्ये तिथे एक धाव पूर्ण झोडायचा प्रयत्न होत नाहीये. कारण ते म्हणेल की या एकाला समजा म्हणावं लागेल वाखाने जी कामगिरी केली ती दादा भोईरने. कारण नक्की ज्यावेळेस सामना फसला होता ना त्यावेळेस संपूर्ण सामन्याची जबाबदारी घेतली ती यावेळेस दादा भोईरने. कारण दादा भोईरने विचार केला तर 2 गडी बाद करत 2 षटकं हाताळली, 13 अवघ्या धावा दिल्या आणि नक्कीच मी म्हणेल की जो ड्राईव्ह सुद्धा पाहायला मिळत होता श्रीगणेश संघ तो आता मध्ये कुठेतरी बॅकफुटमध्ये पाहायला मिळतो. कारण येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जय आणि पराजयामध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र हुकमाचा एक्का संघाचा मंगेश साळुंगे. आणि याच्या विपरीत आपण जर विचार केला तर नक्कीच मी म्हणेल प्रत्येक देखील अजून देखील खेळपट्टीवरती आहे. म्हणजे त्याच्यावर देखील एक आशा आणि अपेक्षा असेल. चांगलं कमबॅक आणि संधी आहे ती श्रीगणेश संघाला. श्रीगणेश संघाने हा सामना जर जिंकला तर मी म्हणेल नक्कीच अमन लोहिया यांच्याकडून 5,001 रुपयाचं रोख पारितोषिक इथे पाहायला मिळते. कारण नक्कीच मी म्हणेल की संघाचे चाहते आणि निस्सीम क्रिकेटवर प्रेम करणारे आमचे गुरुवर्य श्री अर्जुन सर देखील पुशेगाव इथून हा सामना पाहतायत. नक्की त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेस चेंडू मात्र चेंडू जातोय तो फाईन लेग थर्मिसचा चेंडू आणि खेळाडूच्या या रेसमध्ये चेंडू वरती मात करतो तो खेळाडू आणि थेट फेकी होतोय. या दरम्यान
चांगला प्रयत्न होता दादा भोईर यांचा. अखेरच्या क्षणी मात्र तो चेंडू हलवला गेला सीमेट नजदीक आणि थेट फेक गेली होती, परंतु पंच धावा येतील यावेळेस. स्क्वेअर लेग पंच अक्षय सर. 3 धावा. धन्यवाद. यावेळेस या चेंडूवरून 3 धावा मिळाल्या आहेत. धन्यवाद पंच. धावची बाद आहे. धन्यवाद. तर चौथी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद झालेला आहे. समीर मात्र उरते येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच आपण सर्वांनी श्वास रोखून हा चेंडू पाहिला होता, कारण चेंडू आणि खेळाडूंमध्ये लागलेली ही रेस शेवटच्या क्षणी जिंकली ती दादा भोईरने आणि थेट फिकी केली होती आणि नक्कीच त्याचा परिणाम म्हणजे फलंदाज मात्र बाद झाला. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच मी म्हणेल की यावेळेस सामना आता मात्र पुन्हा 50-50 आहे. काही सामना संघ संघाकडे तर काही सामना संघ संघाकडे, संघर्ष ए या संघाकडे. कारण मी म्हणेल की यावेळेस जो संघ आपला टेम्परामेंट आपला दर्जा जो राखून ठेवला तो संघ हा सामना जिंकेल. नक्कीच मी म्हणेल यावेळेस की संघाकडून सर्वात अनुभवी आणि हुकमाचा एक्का संघ मंगेश साळुंके असेल, तर यावेळेस स्वतः संघनायक आता मध्ये खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज कैलास जाधव. म्हणजे बघा यावेळेस दोन्ही संघनायक एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. नेव्हर गिव्ह अप असणारे दोन संघ आहेत की अंतिम श्वासापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना सोडायचा नाही ही जिद्द चिकाटी असणारे हे दोन संघ संघर्ष आणि श्री गणेश. त्या दरम्यान पुढचा चेंडू जो एनर्जी इनकडून मारा करेल तडकेबंद फलंदाज प्रतिकेला. यावेळेस चेंडू मात्र चेंडू काय खेळून चेंडू जातोय तो डीप मिळवण्याच्या दिशेने जिथे 1 धाव आता मात्र मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावांचं समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 5 गडी बाद 31च्या घरामध्ये. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना जर सुटला बरोबरीमध्ये तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघास विजयी घोषित केले जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या संगणकाने घ्यायची. नक्कीच मी म्हणेल की जवळपास 2 षटकापर्यंत बॅकफूटवरती होता तो संघर्ष एक संघ, परंतु तसा षटक क्रमांक 3 हाताला दादा भोईरने आणि पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती येऊन ठेवलं आपल्या संघाला. असं एक चांगलं षटक टाकलं गेलं दादा भोईरच्या करवी आणि नक्कीच मी म्हणेल त्याला पुढे साथ देतोय तो षटक क्रमांक 4 हाताळणारा गोलंदाज मंगेश साळुंके. मंगेश साळुंके विचार केला तर आतापर्यंत 5 धावा दिल्यात. एक सांघिक बळी त्याने मिळवलेला आहे. नक्कीच 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. संघर्ष की श्री गणेश की संघर्ष, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज असा हा सामना. नक्कीच मी म्हणेल संघ कोणताही जिंकेल ते मागतात फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. नक्कीच मी म्हणेल की शिवशंभो मित्र परिवाराने जी मेहनत घेतली होती गेल्या 1 महिन्यापासून त्या मेहनतीचे फळ मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. बघा पहिल्या फेरीतील दुसरा सामना चालू आहे आणि काय सामना चालू आहे. नक्कीच मी म्हणेल की या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील आग लावणारा हा सामना आहे. नक्कीच फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, दोन संघनायक एकमेकांसमोर उभे टाकले गेले आहेत. या दरम्यान चेंडू नक्कीच मी म्हणेल टप्पा पळत चेंडू काय अतिथ टर्न घेतोय, फ्रिकी घेतोय आणि या दरम्यान चेंडू जातोय तो मात्र अवांतर आणि धावसंख्या थांबते ती 5 गडी बाद 32च्या घरामध्ये. 5 गडी बाद 32 धावसंख्या येणार. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघा जे नवोदित खेळाडू असतील ना त्यांनी या सामन्यातून खूप काही शिकायला मिळेल. दादा भोईरने कोणत्या दबावाखाली षटक टाकलं, अवघ्या किती धावा दिल्या आणि कोणत्या टप्प्यावरती लाईन लेथ म्हणून मारा केला. त्यानंतर मंगेश साळुंके कशा प्रकारचा मारा करतोय किंवा या विरुद्ध आपण बघितलं तर कैलास जाधव असतील, प्रतीक असतील कशा प्रकारची खेळ करतायत हे यामध्ये खूप काही शिकण्यासारखं या नवोदित खेळाडूंवरती. या दरम्यानचा हा चेंडू अतिशय ब्लॉक होल टाकलेला चेंडू होता, परंतु नक्कीच पाहिलं गनिमा ओळखली. या संपूर्ण सामाजिक गनिमा ओळखली ती फलंदाज कैलास जाधवने.
धावसंख्या ती 1. नक्कीच या दरम्यान कैलास जाधवने जर हा सामना जिंकला तर आज ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय श्री तुकाराम शेठ सरक साहेब यांच्या माध्यम देखील 2000 रुपये पारितोषिक. बघा अमन लोहिया यांच्या वतीने संपूर्ण संघाला 5000. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे असे शहर प्रमुख आदरणीय श्री तुकाराम शेठ सरक यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान चेंडू काय हवं सगळं तेजस आहे तो चेंडू खाली जल होईल का तर नाही. आणि याचबरोबर यावेळेस हा सामना जिंकतोय तो श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंब संघ. वॉटर मॅच काय सामना झाला. नक्कीच मी मित्रांनो भर थंडीमध्ये आग लावणारा सामना होता. जिंकलं ते म्हणजे फक्त क्रिकेट आणि नंतर जर जिंकलं कोण असेल तर मग मात्र शिवशंभू संघाच्या मित्र पडून घेतलेली मेहनत. नक्कीच मी म्हणेल की बघा हार जीत ही होत राहते. आजचा दिवस श्रीगणेश संघाचा आहे. नक्कीच मी म्हणेल पुन्हा एकदा एका चांगल्या नव्या दमाने चांगल्या उभारणे संघ पुन्हा एकदा उभारीस येईल. आणि हार्दिक अभिनंदन श्रीगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली ह्या संघाचं. आदरणीय श्री तुकाराम सरक यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. तर अमनजी लोहिया यांच्या वतीने सलग 5000 रुपयांचं पारितोषिक श्रीगणेश संघाला. मित्रांनो जर हा सामना तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये.